2 बिबट्यांचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे निष्पन्न। पिंपळखुटा परिसरातील त्या खांबामध्ये विद्युत प्रवाह नसल्याचा दावा। नमस्कार, अकोला न्यूज नेटवर्क चॅनलवर आपले स्वागत आहे। पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा परिसरात 2 बिबट्यांचा मृत्यू शॉक लागून झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे। दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमध्ये काही तासांचे अंतर असल्याचेही समोर आले आहे। पिंपळखुटा परिसरात लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून 2 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली होती। विद्युत खांबाच्या जवळ मृतावस्थेत मुंगसही आढळून आल्याने मुंगसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला होता, परंतु त्यावेळी एक बिबटा फुगल्याच्या अवस्थेत आढळून आल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर आले होते। गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील विद्युत खांब जवळ 2 बिबटे दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारी लाठा काठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली असता 2 बिबट्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते। सदर घटनेची माहिती मिळताच आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून दोन्ही बिबट्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे करीत आहे। दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद। ज्या ठिकाणी लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून बिबट्यांचा मृत्यू झाला त्या खांबामध्ये विद्युत प्रवाह नव्हता असे महावितरण विभागाने जाहीर केले। तसेच बिबट्यांच्या मृत्यूमध्ये काही तासांचे अंतर आहे, त्यामुळे बिबट्यांचा मृत्यू त्या विद्युत खांबाला शॉक लागून झाला किंवा कोणी शिकार करण्याच्या हेतूने मारून त्या ठिकाणी आणून टाकले हे तपासानंतरच स्पष्ट होईल। याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। प्रतिनिधी प्रल्हाद चौके, मळसूर।